आज आपण गव्हाच्या पिठापासून बेक न करता फक्त 10 मिनिटांमध्ये तयार होणारा केक बनवणार आहोत। त्याच्यासाठी इथे आपण 4 चमचे तूप घेतलेला आहे, साधारण 4 टेबलस्पून तूप घेतलेला आहे। ते मिक्स करून घ्यायचे। याच्यामध्येच आपल्याला अर्धा कप पिठी साखर घालायची आहे। ही सुद्धा आपल्याला फेटून घ्यायची, साधारण 1-2 मिनिटांसाठी आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायची आहे। तर विस्करणी फेटा किंवा मग एखाद्या चमच्याने जरी फेटलं तरीही चालेल। तर आपण साखर आणि तूप आहे ते व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 4 टेबलस्पून मिल्क पावडर टाकायची, त्याने आपल्या केकला चव भन्नाट येते। गव्हाच्या पिठाचा केक आहे त्याच्यामुळे चवीसाठी आपण मिल्क पावडर टाकलेली आहे। ही सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तर हे मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचे। तर मी हे चाळून घेतलेलं आहे अगोदरच, किंवा मग तुम्ही याच्यामध्येच डायरेक्टली चाळू शकता। याच्यामध्येच आपल्याला 1 टीस्पून बेकिंग पावडर टाकायची आहे आणि अर्धा टीस्पून आपल्याला सोडा टाकायचा आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। विस्करणे अगोदर पिठामध्ये बेकिंग पावडर आणि सोडा मिक्स करून घ्यायचे। त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप कोमट दूध घालायचं आहे। कोमट घाला किंवा मग रूम टेम्परेचरचं दूध घातलं तरीही चालेल। जास्त गरम दूध असेल तर ते वापरू नका, थोडंसं रूम टेम्परेचरचं दूध वापरा। तर अर्धा कप पेक्षा आपल्याला थोडंसं जास्त दूध लागणार आहे। तर मी सुरुवातीला अर्धा कपच दूध टाकलेलं आहे। ते व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मी परत 2 टेबलस्पून दूध घेतलेलं आहे। तर एकदाच दूध न टाकता आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे। कधी कधी दुधाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त लागू शकतं। तर मला इथे टोटल अर्धा कप आणि वर 4 टेबलस्पून दूध लागलेलं आहे। तर बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी हवी आहे। तर व्यवस्थित मिक्स करायचे आणि आपलं बॅटर हे तयार आहे। साईडला ठेवायचे थोड्या वेळासाठी, बाकीच्या वस्तू आपण नंतर टाकणार आहोत। त्याच्यानंतर आपल्याला इथे आप्पे पॅन घ्यायचे। हे मिनी केक्स आहेत ते आपण आप्पे पॅनमध्ये बनवणार आहोत, म्हणजे आपल्याला बेक करण्याची गरज नाही पडणार। तर याला आपल्याला थोडं थोडं तूप लावून घ्यायचे। तूप लावा किंवा तेल लावू शकता। व्यवस्थित तूप लावून घ्यायचे, कारण जे आपले मिनी केक्स आहेत ते खाली चिकटू शकतात। जेव्हा आप्पे बनवतो तेव्हा सुद्धा व्यवस्थित तेल किंवा तूप लावणं गरजेचं असतं, नाहीतर नॉनस्टिक असेल तरी बऱ्याचदा काय होतं ते खाली चिकटतात। तर मी व्यवस्थित तूप लावून घेतलेलं आहे, म्हणजे आपले मिनी केक्स आहेत ते अगदी सहज निघतील। त्याच्यानंतर गॅस ऑन करायचा आहे। गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि आपल्याला आप्पे पॅन ठेवायचं आहे त्याच्यावर। त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 टीस्पून लिंबाचा रस टाकायचा आहे, अगदी सगळ्यात शेवटी टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपलं जे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे। जे लिंबाचा रस आपण टाकलेला आहे तो मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि आपले मिनी केक्स तयार करण्यासाठी बॅटर तयार झालेलं आहे। जे आपलं आप्पे पॅन आहे ते खूप जास्त गरम नाही आहे। खूप जास्त गरम केलं तर जे आपले मिनी केक्स आहेत ते खालच्या साईडनी फार लवकर करपतात। त्याच्यासाठी खूप जास्त गरम नाही करायचं। गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि बॅटरसुद्धा खूप जास्त नाही भरायचं, नाहीतर ते बाहेर येतं आणि खूप मोठ्या साईजचे होतात। किंवा तुम्हाला कोणत्या साईजचे हवे त्याच्यानुसार बेक करायचे। याच्यावर झाकण ठेवून आपण 1-2 मिनिटासाठी फक्त हे भाजून घेतलेले आहेत। जे सेंटरचे आपले मिनी केक्स आहेत ते फार लवकर भाजल्या जातात बघा। तुम्ही जास्त वेळ ठेवलं तर ते करपण्याची शक्यता आहे। ते दुसऱ्या साईडने आपल्याला भाजून पलटून घ्यायचेत आणि परत अर्ध्या मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवायचे। जे साईडचे आहे त्याला थोडासा वेळ लागतो, कारण तिकडे हीट पोहोचत नाही। जे सेंटरचे आपले मिनी केक्स आहेत ते तयार झालेले आहेत, ते काढून घ्यायचे, नाहीतर जास्त भाजल्या जातील आणि तो करपट वास त्याचा येऊ शकतो। तर जे साईडचे आहेत ते आपल्याला दुसऱ्या साईडने थोडेसे भाजून घ्यायचेत। अगदी हलक्या हाताने आपल्याला पलटून घ्यायचेत, कारण हे खूप जास्त मऊ असतात तर तुटू शकतात। त्याच्यामुळे अगदी हलक्या हाताने आपण ते पलटून घेतलेले आहेत। मस्त असे जाळीदार आपले मिनी केक्स तयार झालेले आहेत। झटपट होतात आणि खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे। मुलांना मधल्या वेळेसाठी किंवा टिफिनमध्ये तुम्ही हे देऊ शकता।